बॉलिवूडच्या अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराजवळ गोळीबार झाला. वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या समोर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराच्या दिशेने 6 गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी सलमान खानच्या घराजवळ असलेल्या गॅलरीला लागली. आता या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने घेतली आहे. अन्यायाविरुद्धचा निर्णय जर लढाईने होणार असेल तर लढाई योग्य. सलमान खान, आम्ही तुला ट्रेलर दाखवण्यासाठी हे केलं. तुला समजावी आमची ताकद. आता आणखी परीक्षा घेऊ नकोस. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग, अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. लॉरेन्स बिश्नोई सध्या तिहार जेलमध्ये आहे. मात्र तिथून हे सूत्र हलवून तो हत्या घडवून आणतो असं म्हणतात. तो मूळचा पंजाबमधल्या फाजिल्का इथला असून गुन्हेगारी विश्वातला मोठा गुंड आहे. त्याचे वडील पोलीस होते, पण तो गुंड झाला. कॉलेजमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडला जिवंत जाळलं होतं. त्या घटनेमुळे लॉरेन्स पाशवी बनला. त्याने बदला घेण्यासाठी सगळ्या मारेकऱ्यांना कॉलेजमध्येच गोळ्या झाडून ठार केलं. त्यानंतरही त्याने अनेक हत्या केल्या, अनेक अपहरण केली. देशभरात त्याची मोठी गँग आहे. कलकर्णी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची हत्याही लॉरेन्सनेच केली. लॉरेन्स बिश्नोई सलमानच्याही जीवावर उठला आहे. त्याने याआधी वारंवार सलमानला धमक्या दिल्या आहेत. याला कारण आहे ते काळवीट शिकार प्रकरण. सप्टेंबर 1998 मध्ये राजस्थानच्या जोधपूरमध्ये हम साथ साथ है फिल्मच्या शूटिंग वेळी इतर कलाकारांसोबतच सलमान खानने काळविटाची शिकार केली होती. यासाठी त्याला शिक्षाही झाली. नंतर त्याला कोर्टाने दिलासा दिला आहे. बिश्नोई समाजात काळवीट पूजनीय आहे. त्यामुळे सलमान खाननं काळविटाची शिकार केल्यानं हा समाज संतप्त झाला. लॉरेन्स बिश्नोईलाही सलमान खानवर याच गोष्टीचा राग आहे. माफी मागितली नाही तर खूप वाईट होईल, अशी धमकी त्याने वारंवार सलमानला दिली आहे. घडामोडी ते राजकीय किस्से, आपल्या मातीतील माहिती ते पारावरच्या चर्चांपर्यंत सर्व काही पाहण्यासाठी एक नंबर YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.